विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जे म्हटलं होतं की मराठी लोअर म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या मराठी विषयामध्ये जे आपल्याला पूर्ण 8 गुण देणारा हा जो कवितेचा विषय आहे त्याच्यामध्ये बघा पहिली जी कविता आहे ती आहे अंकेला मी दास तुझा. याच्यात कवितेचे नाव, कवी आणि कवितेचा विषय आपल्याला मेन्शन करायचा असतो. याच्यामध्ये बघा अंकेला मी दास तुझा याच्यामध्ये कवी आहे संत नामदेव आणि कवितेचा विषय आहे बघा परमेश्वर कृपेची याचना केली आहे. हा विषय आहे, एवढं लिहायचं आहे. संतवाणी दुसरी योगी सर्व काळ सुखदाता याच्यामध्ये कवी आहे संत एकनाथ आणि योगी पुरुष व पाण्याची तुलना केलेली आहे. एवढंच कवितेचा विषय मेन्शन करायचा आहे, लिहायचा आहे. 2 दिवस यामध्ये कवी आहेत नारायण सुर्वे आणि कामगारांच्या जगण्याचा संघर्ष स्पष्ट केलेला आहे असा विषय लिहायचा आहे. ऑप्शनमध्ये कवी आहेत, कवयित्री आहेत इंदिरा संत. कवयित्री असेल तर म्हणजे जर लेडीज असेल तर तिथं कवयित्री असं लिहायचं आहे. आणि याचा कवितेचा विषय आहे बघा सीमेवर जाणाऱ्या जवानांसाठी भारतवासियांचे औक्षण असं लिहायचं आहे. त्यानंतर रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेकरता कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी आणि कवितेचा विषय आहे संगणक युगातही पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आव्हान केले आहे. आणि हिरवगार झाडासारखं या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस आणि याच्यामध्ये विषय दिलेला आहे माणसाने झाडासारखे दातृत्व सहकार्यवृत्ती हिरवेगावर प्रफुल्लित राहावे असा विषय दिलेला आहे. माणसाने झाडासारखे दातृत्व सहकार्यवृत्ती आणि हिरवेगार प्रफुल्लित राहावे. हे विषय मी अगदी शॉर्ट बनवलेले आहेत. तुमच्या जर डायजेस्ट किंवा नोट्समध्ये तुम्हाला मिळाले असतील तर दीर्घ आहेत, मोठे बनवलेले आहेत. इथं मी अगदी शॉर्ट करून दिलेले आहेत जे लगेच तुम्हाला लिहिता येतील. बघा शेवटची कविता आहे स्वप्न करू साकार आणि त्याचे जे कवी आहेत ते आहे किशोर पाठक आणि कवितेचा विषय आहे श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व प्रस्तुत कवितेत कवीने सांगितले आहे. श्रमप्रतिष्ठा त्याचे महत्त्व प्रस्तुत कवितेत कवीने सांगितलेले आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी काही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल जसं बघा कवीने हा शब्द जेव्हा कवी हा शब्द आपण लिहितो तो दीर्घ लिहावा लागतो. आमच्या याच्याकडनं हे झालं असेल कवी किंवा कवीने जर म्हटलं तरीही आपल्याला कवीने ही विलांटी दीर्घ लिहायची असते. आणि कविता ही विलांटी बघा कविता ही या पद्धतीनं लिहायची असते, एवढं लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थित सराव करा आणि पूर्ण 8 गुण तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. पुढचा याच्यामधला टॉपिक असतो की कवितेच्या ओळीचं तुम्हाला अर्थ लिहायचा असतो, तो तुम्हाला लिहिता येतो किंवा कवितेच्या ओळी जशाच्या तशा लिहिल्या तरी गुण मिळतात. आणि शेवटी तुम्हाला एवढं दिलेलं असतं काही शब्द आणि त्याचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात. ते शब्द तुम्हाला प्रत्येक कवितेच्या खाली दिलेले आहेत. तेवढं फक्त व्यवस्थित करा आणि 8 पैकी 8 गुण नक्कीच मिळवा. थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स.